मला म्हणतात कसं माहितीये, बाई जयंती पार्लरला नको जाऊ बर का, मी ओळखणारच नाही तुला. मग मीच म्हणलं पार्लर वरून आल्यावर यांना, आता मीच ओळखत नाही तुम्हाला. बाई सुमन, हे सगळं जरा पॅक करून टाक हा, म्हणजे पार्सल घेऊन जाते घरी. तसं काय आहे, इथं मिळालं ग सगळं फुकट आणि आयतं खायला. घरी जाऊन परत तोच स्वयंपाक करावा लागल त्या म्हातारड्यांसाठी. तू आणि स्वयंपाक हे कधीपासून झालं आता? तू स्वयंपाक बनवणार आणि सासू काय फक्त बसून खाणार का? तुलाच फक्त काळजी आहे माझी, तूच ग बाई माझी खरी मैत्रीण. बरं जयंती, आपण सगळे मिळून गोव्याला जायचं नक्की केलंय. आपण आपली पुढची विषय गोव्यालाच करू, है ना? पाहते की बाई आता किती वेळा तेच सांगणार. काळजी नको करू. मी ना आता घरी जाऊन बॅगच भरून ठेवणार आहे. हा, आणि काय गोवा गोवा करता ग सारख्या? लई वेळा गेले मी गोव्याला, आणि एकदा नाही बरं का, चांगलं 3-3 वेळा. कुठलं हॉटेल? हा, कुठलं हॉटेल? 3 वेळा गेलीस ना, नाव काय? अगं पण 3 वेगवेगळ्या हॉटेलला गेले ना, म्हणून लक्षात नाही नाव माझ्या. नाही तर मी तर शार्प. कोणत्या मार्गाने गेला होता? मलकापूर का कोल्हापूर? घाटातून. कोणता घाट ग? आंबोली घाट की करूळ घाट? त्याच घाटात जाऊन ना तुम्हाला चौघींना ढकलून देते मी आता. काय लावलंय, कुठल्या बी घाटातून गेलो, कुठल्या बी मार्गाने गेलो तरी जाणार आपण गोव्यालाच की नाही. हा, गोव्याला जाऊ, मजा करू, आहे की नाही? माझी सीट पक्की करून टाकतो. हा, 15,000 प्रत्येकीचे ठरलेले आहेत. तू 15,000 दे बाई. उद्या ट्रान्सफर करते हा तुला मी 15,000. नक्की तेवढ्या चौकशा रिकाम्या, माझं बुकिंग करून टाका तू. 15,000 रुपये देते तुला उद्या मी. 15,000.